नमस्कार, मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मॉम्स लर्निंग लॅबमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आजचा आपला व्हिडिओ आहे वॉवेल्स आणि कॉन्सोनंट्स बद्दल, म्हणजे स्वर आणि व्यंजन। तर त्यामध्ये आपण काय पाहणार आहोत? सर्वात आधी व्हॉट आर द वॉवेल्स, मीन्स हाऊ मेनी वॉवेल्स आर देअर इन द अल्फाबेट्स। नेक्स्ट इज व्हॉट आर द कॉन्सोनंट्स, कोणते कोणते कॉन्सोनंट्स आहेत ते पाहणार आहोत। शॉर्ट वॉवेल साउंड, लॉन्ग वॉवेल साउंड, ब्लेंड ऑफ कॉन्सोनंट अँड वॉवेल आणि ब्लेंड ऑफ वॉवेल टू वॉवेल, हे सगळं आपण स्टेप वाईज पाहणार आहोत, म्हणजे आपल्याला शिकायला सोपं पडेल आणि मुलांना शिकवायला अगदी सोप्या पद्धतीने आपण शिकू शकू। तर पहिल्यांदा वॉवेल्स काय असतात, नंतर कॉन्सोनंट्स काय असतात, नंतर वॉवेल्सचे शॉर्ट आणि लॉंग साऊंड्स काय असतात, नंतर त्याचं ब्लेंड कसं केलं जातं। या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, कारण याच्या मदतीने आपण मुलांना वाचायला आणि लिहायला शिकू शकतो। चला तर मग सुरुवात करूयात। हे पहा, इथे मी अशा प्रकारे वॉवेल्स पूर्ण A to Z पर्यंत अल्फाबेट्स लिहिलेले आहेत। तर त्याच्यामध्ये वॉवेल्स कोणते कोणते असतात, तर 5 वॉवेल्स असतात। A, E, I, O आणि U। तर हे 5 स्वर, ज्याला आपण मराठीमध्ये स्वर म्हणतो, तसे 5 वॉवेल्स असतात इंग्लिशमध्ये आणि बाकी सगळे कॉन्सोनंट्स असतात। तर आपण सुरू करूया। यामध्ये पहा वॉवेल्स A, E, I, O, U। ओके, कॅपिटल A स्मॉल a, कॅपिटल E स्मॉल e, कॅपिटल I स्मॉल I, कॅपिटल O स्मॉल o, कॅपिटल U स्मॉल u। तर जे वॉवेल्सचे साऊंड असतात ते 2 मध्ये डिवाइड केले जातात। एक तर असतात शॉर्ट वॉवेल साऊंड आणि लॉंग वॉवेल साऊंड। तर याचे दोन्हीचे जे उच्चार असतात किंवा दोन्हीचे जे आवाज असतात त्याच्यामध्ये थोडासा फरक असतो। तर त्या फरक एक्सप्लेन करण्यासाठी मी तुम्हाला थोडेसे एक्झाम्पल्स दाखवते की तो फरक आपण कसा लक्षात घ्यायचा। ठीक आहे, आणि दोन्हीमध्ये डिफरन्शिएट करून दाखवते, म्हणजे तुमच्या चांगलं लक्षात येईल। तर हे पहा, शॉर्ट अँड लॉंग, हे जे सगळे आहेत ते शॉर्ट साऊंड आहेत आणि हे सगळे आहेत ते लॉंग साऊंड आहेत। फॉर एक्झाम्पल बघा, A फॉर ऍपल, ऍ साऊंड आला, A फॉर ऍपल हा शॉर्ट साऊंड झाला। आणि लॉंग साऊंड मध्ये A फॉर एप्रिल, A फॉर एप्रिल, E फॉर एग, E फॉर एग शॉर्ट। लॉंग मध्ये E फॉर इव्हनिंग, E फॉर इव्हनिंग। मी जो फर्स्ट E स्ट्रेस करून बोलते तर दोन्हीमधला डिफरन्स समजून घ्या। E फॉर एग, ए ए एग, E फॉर इव्हनिंग, ई ई इव्हनिंग आहे डिफरन्स। तर हे शॉर्ट आणि लॉंग हा डिफरन्स तुम्हाला ह्या प्रोनाउन्सिएशन्सनी लक्षात येईल। I फॉर इन्सेक्ट, ई ई इन्सेक्ट, I फॉर इन्सेक्ट, ई ई इन्सेक्ट। आणि I फॉर आईस्क्रीम, आईस्क्रीम। ओके, तर हा डिफरन्स आहे। O फॉर ऑरेंज, O फॉर ऑरेंज, O फॉर ओक, O फॉर ओक। U फॉर अम्ब्रेला, U फॉर अम्ब्रेला आणि U फॉर युनिकॉर्न। तर हा दोन्हीमध्ये डिफरन्स आहे। शॉर्ट आणि लॉंग साऊंड्स हे आहेत। तर या पद्धतीने हवं तर हेच वर्ड तुम्ही कॉपी करून याचा एक चार्ट बनवा किंवा असंच लिहून मुलांना हे प्रॅक्टिस करायला द्या। जसं की आपण फोनिक्स पाहिलेलं आहे, त्यामुळे हे लवकर लक्षात येईल। तर एचा साऊंड बघूया, शॉर्ट साऊंड इज ऍपल, ईचा शॉर्ट साऊंड इज एग, इन्सेक्ट, ऑरेंज, अम्ब्रेला। लॉंग साऊंड्स A फॉर एप्रिल, A फॉर इव्हनिंग, सॉरी E फॉर इव्हनिंग, I फॉर आईस्क्रीम, O फॉर ओक अँड U फॉर युनिकॉर्न। तर अशा पद्धतीने हे डिफरंट, हे खूप मेन आहे, त्यामुळे मी रिपीटेडली सांगत आहे। ह्या गोष्टींवर आपल्याला सर्वात जास्त लक्ष द्यायचंय, त्यामुळे मुलांना इंग्लिश चांगल्या पद्धतीने वाचता येतं। ठीक आहे, नंतर आता मी तुम्हाला दाखवते ब्लेंडिंग कसं होतं ते। पहिल्यांदा आपण बघूया कॉन्सोनंट आणि वॉवेलचं ब्लेंडिंग, म्हणजे स्वर आणि व्यंजनचं ब्लेंडिंग बघूयात। तर इथे मी एक्झाम्पलसाठी आर घेतलेला आहे। आरचा फोनिक साऊंड काय असतो? र। आरचा फोनिक साऊंड काय असतो? र। आता फर्स्ट वॉवेल इज ए। र
आणि प्लस जर आपण आर आणि ए जर प्लस ऍड केला तर होतं रा. ठीक आहे, जर आपण नॉर्मली वाचायला गेलो तर र. तर ह्याचं 3 प्रोनाउन्सिएशन्स येतात. एक तर रॅ, रॅट, रा. रा एक येतो, ठीक आहे, आणि र एक येतं. हे 3 प्रोनाउन्सिएशन्स येतात. आणि नंतर जर आपण आर आणि ई केलं नेक्स्ट वॉवेल तर रे, आर ई रे. ई ची मात्रा असते इथे रे, र ई रे, र ई रे. नंतर आर आणि आय जर केलं तर काय होतं री, फर्स्ट री. आणि नंतर आर आणि ओ केलं तर होतं रो, रो. ठीक आहे. नेक्स्ट इज आर अँड यू, रू, रू. तर हे कॉन्सनंट. आता आर ला रिप्लेस करून इथे एस ठेवू शकता, टी ठेवू शकता. बाकी सगळे कॉन्सनंट तुम्ही आर बरोबर घेऊन अशा पद्धतीने मुलांना एक्झाम्पल वाईज शिकवू शकता. म्हणजे मुलं वाचायला खूप पटकन शिकतील. फक्त तुम्हाला हे स्टेप वाईज जायचं आहे. तर हे लक्षात आलं तुमच्या? रा रे री रो रू, ए ई आय ओ यू. रा रे री रो रू, ए ई आय ओ यू. आर प्लस ए रा, आर प्लस ए रॅ, आर प्लस ए र, आर प्लस ई रे, आर प्लस आय री, आर प्लस ओ रो, आर प्लस यू रू. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट ब्लेंडिंग बघूयात. वॉवेल टू वॉवेल, वॉवेल टू वॉवेल. ए प्लस आय काय होतं? ए प्लस आय, ए आय, ए आय, ए आय. वेट, रेन. याच्यामध्ये आपण ऍक्च्युली ए ला इम्पॉर्टन्स देतो, आय सायलेंट आहे. ए इज वर्किंग, आय इज सायलेंट. विच साऊंड वी आर युझिंग? ए चा साऊंड आपण यूज करतोय, आयला सायलेंट ठेवलंय. पण ते वाचताना असं वाचायचं, वेट, रेन. ओके. नेक्स्ट इज ई ई, डबल ई म्हणजे दुसरी वेलांटी. ई ई, री, जे आपण मागे पाहिलं होतं. एम ई ई टी, नीट. ऍक्च्युली ई चा फोनिक साऊंड यूज करतोय आपण, ई, आणि हे सायलेंटच आहे म्हणजे नीट, कीन. नेक्स्ट इज आय प्लस ई, आय ई. डाएट, आय ई चाच साऊंड यूज करतोय आणि ई ला सायलेंट ठेवलंय. डाएट, डाएट. टाय, टाय. आपण एवढं पण वाचू शकतो टाय. ई ची गरज आहे इथे नाही, पण हे इंग्लिश मधले काहीतरी एक्सेप्शन्स आहेत आणि याला म्हणतात ब्लेंडिंग ऑफ वॉवेल्स टू वॉवेल्स. जेव्हा आपण वॉवेलचं ब्लेंडिंग करतो, ऍक्च्युअल जे फर्स्ट वॉवेल आहे त्याचाच साऊंड येतो, सेकंड वॉवेल सायलेंट असतं. पण स्पेलिंग्स लिहिताना हे असे लिहितात आणि हे असे वाचायचे असतात. ओ ए, बोट. आता आपण BOT लिहिलं तरी बोट होईल. BOAT म्हणजे बोट. ए ला थोडंसं एक्सटेंड करायला, जेव्हा आपण ओचा साऊंड थोडा एक्सटेंड करतो ना तेव्हा ते होतं बोट किंवा ओ. यू प्लस ई, यू ई, यू ई. ड्यू, 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 क्यू. तर अशा पद्धतीने हे वॉवेल्स टू वॉवेल्स ब्लेंडिंग असतात. जर तुम्हाला आजचा हा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.